सर्वांना नमस्कार. मी ॲस्ट्रो तृप्ती. आज आपण जाणून घेणार आहोत राशीचक्रातील सर्वात परिश्रमी, जबाबदार आणि शांतपणे आयुष्य घडवणारी रास म्हणजे मकर रास. मकर रास ही राशीचक्रातील 10वी राशी आहे आणि निसर्ग कुंडलीत ही दशम स्थानात येते. दशम स्थान म्हणजे कर्म, कर्तृत्व, व्यवसाय आणि समाजातील स्थान. त्यामुळे मकर राशीच्या पुरुषांच्या आयुष्याला कर्माला सर्वाधिक महत्त्व असतं. हे लोक बोलण्यापेक्षा कृतीवर विश्वास ठेवतात. मकर राशीचे स्वामी हे साक्षात शनी महाराज आहेत. संपूर्ण विश्वाचे न्यायाधीश, कर्माचं फळ देणारा ग्रह कोणता असेल तर तो शनी महाराज आहे. त्यामुळे मकर राशीच्या पुरुषांमध्ये परिश्रम, शिस्त, संयम आणि जबाबदारीची भावना भरपूर प्रमाणात दिसून येते. आयुष्यात मकर राशीच्या लोकांना आयुष्यात कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही, पण जे मिळतं ते स्वतःच्या मेहनतीने मिळतं ही या राशीची खास ओळख आहे. मकर रास ही चर रास आहे, स्त्री तत्वाची रास आहे आणि पृथ्वी तत्वाची रास आहे. त्यामुळे या पुरुषांमध्ये सतत कार्यरत राहण्याची वृत्ती असते, प्रेमळपणा असतो आणि आयुष्यात स्थैर्य निर्माण करण्याची क्षमता यांच्यामध्ये प्रचंड असते. हे लोक स्वभावाने अत्यंत साधे असतात, पण त्यांचं व्यक्तिमत्व खूप प्रभावी असतं, कारण ते दिखावा करत नाहीत, काम करून स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात. पुरुषांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची काम करण्याची क्षमता. कोणतंही काम हे लहान किंवा मोठं आहे असा भेदभाव ते कधीही करत नाहीत. त्यांच्यासाठी काम म्हणजे काम आणि जबाबदारी म्हणजे जबाबदारी. त्यामुळे अनेक वेळा हे लोक आयुष्यात खूप मोठ्या पदावर पोहोचतात, पण त्यामुळे त्यांचा वर्षानुवर्षांचा संघर्ष आणि परिश्रम नक्की असतो. या राशीच्या पुरुषांना एकांत आवडतो. गर्दीत राहूनही ते स्वतःचं वेगळं विश्व तयार करतात. त्यांना अनावश्यक गप्पा, दिखावा आणि वेळ वाया घालवणाऱ्या गोष्टी अजिबात आवडत नाहीत. त्याऐवजी ते स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतात. मकर पुरुषांचा राग देखील वेगळा असतो. यांचा जर आपण राग पाहिला तर यांना पटकन राग येत नाही. यांना राग आला की तो हळूहळू इतका वाढतो की यांना शांत व्हायला वेळ लागतो आणि मनातल्या मनात पुढत राहतात. मात्र ते प्रत्येक गोष्टीवर अशा पद्धतीने रिॲक्ट होतात, हा त्यांचा एक मोठा दोष मानला जाऊ शकतो. त्याच्यामुळे मकर राशीच्या पुरुषांनी प्रतिक्रिया देताना, रिॲक्शन देताना थोडा विचार करायला शिका, थोडं थांबायला शिका, म्हणजे बरेचसे प्रॉब्लेम तुमचे दूर होतील. आता यांच्या करिअरच्या बाबतीत पाहिलं तर बांधकाम क्षेत्र आहे, शेती आहे, लोखंडाशी संबंधित उद्योग आहेत, बँकिंग क्षेत्र आहे, मेडिकल आहे, कोर्टाशी संबंधित क्षेत्र आहेत, प्रशासन, सैन्य दल या सर्व क्षेत्रांमध्ये तुम्हाला विशेष यश मिळू शकतं, कारण शनी महाराज आपले राशी स्वामी आहेत. कारण या सर्व क्षेत्रांमध्ये शिस्त आहे, संयम आहे आणि सातत्याची गरज आहे, जी मकर राशीची सगळ्यात मोठी ताकद आहे. मकर पुरुषांच्या आयुष्याचा जर आपण पाहिला तर सुरुवातीची 36 वर्षाचा जो काळ असतो तो प्रचंड संघर्षाचा असतो. विशेषतः तरुणपणात यांना खूप परिश्रम करावे लागतात, पण वयाच्या 36 नंतर यांच्या आयुष्यात छान छान बदल दिसायला लागतात. यांचा भाग्योदय 32 ते 36 मध्ये होण्यास सुरुवात होतो. जर तुमच्या पत्रिकेत बुध, शुक्र आणि शनी हे शुभ स्थितीत असतील तर हा भाग्योदय आणखीन वेगाने होऊ शकतो. पैशाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर मकर राशीला काही पैसे सहज मिळत नाहीत. त्याच्यासाठी त्यांनी प्रचंड परिश्रम करावे लागतात. अनेक वेळा परिश्रम जास्त आणि लाभ कमी असं चित्र तुमच्या आयुष्यात दिसतं. पण तरी सुद्धा आयुष्यात आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यात ही लोक नक्की यशस्वी होतात. आणि बी पॉझिटिव्ह आहे ते स्वीकारायचं आणि प्रयत्न 100% करायचे, हे मकर पुरुषाचं वैशिष्ट्य आहे. मकर पुरुषाचं राहणीमान अत्यंत साधं असतं. महागडे कपडे, दिखावा यापेक्षा त्यांना साधेपणा जास्त आवडतो, पण त्यांच्या साधेपणातही एक वेगळाच रूपात असतो. त्यामुळे ते सगळ्यांचं सहज लक्ष वेधून घेतात. त्यांच्याकडे विवाह संदर्भात यांच्या अपेक्षा खूप असतात. मात्र काय होतं, हे लग्न ठरवताना पण खूप अगदी चिकाटीने, बारकाईने स्थळांचा अभ्यास करतात आणि त्याच्यामुळे तुमच्या नात्यात, घरांमध्ये विसंवाद निर्माण होतो. आणि अजून एक गोष्ट काय आहे की तुमचा जो मकर राशीचा जोडीदार असतो तो तुमच्या भावनांकडे दुर्लक्ष करतो, कारण तुम्ही स्वतःच्या कर्तव्याला इतकं फोकस केलेलं असतं की जोडीदाराकडे तुम्ही दुर्लक्ष करायला लागता. तर हा जो एक भाग आहे तो तुम्ही तुमच्या डेव्हलप करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मकर राशीच्या पुरुषांचा जोडीदार अनेक वेळा इमोशनल, भावनाप्रधान असतो आणि त्याला प्रेम, संवाद आणि भावनिक आधाराची गरज असते. त्यामुळे मकर पुरुषांनी जाणीवपूर्वक जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा, नाहीतर तुमच्या नात्यामध्ये डिटॅचमेंट, दुरावा निर्माण होऊ शकतो. आणि जर मकर राशीच्या पुरुषांचा विवाहासाठी सर्वात योग्य राशीचा जर विचार केला तर मकर राशीने मकर राशीशीच लग्न करावं.
वृषभ रास आहे, कन्या रास आहे. म्हणजे मकर, वृषभ आणि कन्या या राशींचा जोडीदार तुमच्यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये अत्यंत अनुकूल मानलेला आहे. कारण या तिन्ही राशी पृथ्वी तत्वाच्या आहेत. त्याच्यामुळे तुमचे स्वभाव, विचार आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बऱ्यापैकी समान असू शकतो. मात्र शक्यतो सिंह राशीच्या महिलेशी विवाह टाळावं, कारण ही षडाष्टकातील जोडी आहे एक. आणि मकर राशीचे स्वामी शनी महाराज आणि सिंह राशीचे स्वामी साक्षात रविदेव आहेत. हे नैसर्गिक शत्रू मानले आहेत. त्याच्यामुळे अहंकार, मतभेद आणि संघर्ष वाढण्याची शक्यता येथे प्रचंड असते. त्याच्यामुळे नात्यांमध्ये प्रॉब्लेम होण्यापेक्षा ही जोडी आपण टाळली तर नक्की चांगलं आहे. आता मकर पुरुषाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या कुटुंबासाठी खूप काही करतात. आई वडिलांची जबाबदारी आहे, मुलांचं भविष्य आहे, घरातील कर्तव्य आहेत. या सर्व गोष्टी ते मनापासून पार पाडतात. अनेक वेळा स्वतःच्या आनंदापेक्षा यांनी कुटुंबाला प्राधान्य दिलेलं असतं. त्याच्यामुळे कुटुंबातल्या एकाने जरी की तू आमच्यासाठी हे केलं याचं त्याला जर कृतज्ञतेने सांगितलं तर मकर पुरुष खूप खुश राहू शकतो, आनंदी राहू शकतो. कारण त्यांचं कौतुक होत नाही. प्रवासाची यांना आवड असते आणि त्यावर ते भरपूर खर्चही करतात. मोठ्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या स्वीकारणं, त्यासाठी मेहनत करणं आणि शांतपणे सर्व सांभाळणं हा त्यांचा स्थायी भाव असतो. एकंदरीतच मकर राशीचा पुरुष म्हणजे परिश्रम, जबाबदारी, संयम आणि कर्तव्य यांचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मकर राशीचे पुरुष होय. आयुष्याच्या सुरुवातीला मोठा संघर्ष करणारा पण शेवटी स्वतःच्या मेहनतीने यश मिळवणारा, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी जपणारा. आणि जर मकर राशीचा असा जर जोडीदार आपल्याला लाभला तर खरंच भाग्याचं मानलं जाऊ शकतं. म्हणून राशीचक्रातील सर्वात कर्मप्रधान परिश्रमी रास म्हणजे मकर रास होय. आपण मकर राशीचे आहात का? आणि या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी आपल्याशी जर जुळत असतील तर होय मी मकर राशीचा आहे अशी कमेंट नक्की करा. धन्यवाद. जय ज्योतिष.